आई आई होणं हा खरं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील कितीतरी आनंदाचा आणि हळवा क्षण असतो. तो माझ्याही आयुष्यात आला आणि माझ्या संपूर्ण आयुष्यातला गोड, सात्विक, खूप प्रेम देणारा, खूप काळजी घेणारा, आवडीचं खाऊ पिऊ घालणारा आणि एकांतातही एकटं वाटू न दिलेला अविस्मरणीय प्रवासच ठरला. प्रेगा टेस्टच्या किटवर 2 लाल गडद रेषा दिसल्या आणि 4-4 वेळा पाहून वेडीत झाले, कारण याच 2 रेषांनी मागच्या काही महिन्यांपासून चांगलीच हुरहुर लावली होती. कमाल. अगदी त्याच क्षणी पावलांची गती कशी काय आपोआप मंदावली कुणास ठाऊक. काय गंमत असते नाही आपल्याच मनाची. ज्या गोष्टीचा भूक लागला होता तीच गोष्ट अंगात संचारली तरी आपण स्वप्नात तरी नाही होत ना, असा विचार करतो. खर तर 90% गोष्टींचा त्या क्षणी विचार करत बसण्याची काहीच आवश्यकता नव्हती. तरीही सर्व डूज अँड डोंट्स झरझर डोळ्याखालून गेले. आजपासून जीन्स बंद, आता कॅबच बरी. जरा सुती सेल कपडेच सोयीचे आणि फार खाली वाकायला नको. बाहेरचं एक कणही खाणं नकोच. चहा आता कायमचा बंदच बरा, कारण कॅफिन इंटेकमुळे आयर्न अब्झॉर्प्शन कमी होतं असं वाचलं होतं. शिवाय उष्ण पदार्थ नकोच नको. लोणची नको, बाजरीची भाकरी नको. पपई कोपऱ्यापासून नमस्कार. वांगी नकोच. आणि निव्वळ तामसिक भाज्यांची काय गरज. फार आंबटही नकोच. मग ताकही जरा आधी चाटूनच पाहावं. बॉडी हायड्रेटेड ठेवावी, म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास नको. आणि दर 2 तासाला खावं म्हणे, म्हणजे पचायला हलके होईल, कारण पचनशक्ती मंदावती म्हणे या दिवसात. ड्रायफ्रुट्स चालतील, पण काळे मनुके नको. आयर्नचं प्रमाण अधिक असलं तरी उष्णही असतात असं माहित होतं. एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतलेलाच बरा. आता जरा भाजीत मसाल्याचं प्रमाण कमी करू, म्हणजे जळजळ कमी होईल. पोळी अशीही जबरदस्तीच खाल्ली जाते, त्यापेक्षा भाकरी सुरू करावी का. आता तेलकट काही नकोच. इत्यादी गोष्टी हा म्हणता मीही विचारात घेतल्याच. एवढंच काय, आणखीन एक गंमत सांगते. राजगिराचा लाडू याबद्दल मला काहीच ठाऊक नव्हते. आजूबाजूला अनुभवी बायका होताच, पण मिनिटांगणिक किती जणांना काय काय विचारणार. मग कोणत्याही प्रश्नांसाठी गुगल आहेच की सज्ज. कॅन आय ईट राजगिरा लाडू ड्युरिंग 2nd मंथ ऑफ प्रेग्नन्सी असं टाईप करून गुगलला विचारायचं. तेव्हापासून गुगललाही कळलं आणि मग प्रत्येक वाक्याच्या शेवटी ड्युरिंग प्रेग्नन्सी असं जोडून येऊ लागलं. आता सांगताना फार गंमत वाटत असली तरी तेव्हा घासागणिक विचार येणं फार स्वाभाविक होतं. मला काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या आतल्या चिमण्याला काही व्हायला नको असं नेहमी वाटे. एवढ्यातच मला आईपणाच्या काळजीची विलक्षण चुणूक लागली होती. डॉक्टरांच्या भेटी, सोनोग्राफीच्या पूर्वीची अस्वस्थता, आत कोणीतरी असल्याची हळवी जाणीव, रिपोर्ट्सकडे डोळसपणे घातलेलं लक्ष, माहीत नसलेल्या नाना प्रकारच्या गोष्टी निसंकोचपणे डॉक्टरांना भिडून आणखी काय काय करू असं विचारून उघडपणे दाखवलेली उत्सुकता, 9 महिन्यांची अनिश्चितता आणि 3 महिन्याचा अवधी पार पाडण्याची अगतिकता. कारण गर्भ 3 महिन्यानंतर स्थिर होतो हे वडील बायकांकडून ऐकलं होतं. न वर आलेल्या पोटावरून फिरवलेला हात, फळांच्या 3-3 पिशव्या, त्यांना उकळत्या पाण्यातून काढून निर्जंतुक केल्याचं समाधान, शारीरिक बदलांमुळे मुडीपणावर आवडीने केलेली मात कसली, जाणीवपूर्वक शांत राहण्यासाठी केलेला खटाटोपच म्हणा. कारण आपण जसे असतो तसे गर्भसंस्कार होतात असं एका दिव्य साध्वीकडून ऐकलं होतं. म्हणून येईल त्या गोष्टींना अनुकूल समजून पुढे जात राहण्याचा आतोनात प्रयत्न आम्ही करीतच होतो. आज हा 2रा महिना. याच महिन्यात गौरी गणपती आले आणि दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा मला फार लहानपणी होईल तसा आनंद झाला होता. बाप्पा
पुढच्या वर्षी तुमच्याबरोबर खेळायला येणाऱ्या पाहुण्याला सुखरूप येऊ देत असं म्हणून मी मनोमन नमस्कार देखील केला. माझ्या नेहमीच्या कामात आणि आवडीनिवडीत मी जाणीवपूर्वक खंड पडू दिला नाही. या सगळ्या सणासुदींच्या दिवसांनी माझा आनंद द्विगुणित झाला होता. गणपतीची मंडळे, ऑफिसच्या रस्त्यांवर दुतर्फा लाइटिंग, सजावट, वातावरण दुमदुमून टाकणारी भक्तिगीते, या सगळ्या झटापटीत दिवस पटापट संपायला भारीच जोड मिळाली. चांगलं खा, चांगलं वाचा, चांगलं पहा, काळजी घ्या, हे खा, ते खा, हे वाच, ते वाच, मोठ्याने वाच, हळू वाच, गाणी ऐक, आनंदी राहा, मजा करा, या आणि अशा अनेक काळजीपोटी केलेल्या सूचनांची झालर 9 महिन्यांपर्यंत काही संपली नाही. अर्थात त्याचा फार उपयोगही झालाच. या सगळ्या गोंगावतात दुसरा महिना कधी व्यापून गेला कळलंच नाही. एव्हाना रुटीन छान सेट झालं होतं. सकाळी लवकर उठणे, 10 मिनिटे ओंकार करणे, मग बदाम सोलणे, थोडं चालणे, फळं उकळत्या पाण्याने धुवून घेणे, दूध तापवणे, झाडलोट करणे, आंघोळीहून येईतोवर भाजी शिजेल या अंदाजाने ती फोडणी टाकून घेणे, एका गॅसवर चहा तर दुसऱ्यावर भाजी असे करून कणिक भिजवून स्नान उरकणे, त्यानंतर गीत रामायणाच्या गजरात काही पोळ्या आणि स्वतःसाठी 3 भाकरी भाजून घेणे, तेवढ्यातच एक सफरचंद गट्टम करणे, डबे भरण्यासाठी 15 मिनिटे वेगळी गृहीत धरणे, कॅब बुक करणे, ती येईतोवर शतावरी कल्प घालून ठेवलेलं दूध गटागटा पिणे. हे सांगण्याचा मुख्य हेतू हा की कमी वेळेत कामं संपवण्याच्या युक्त्या सुचल्या त्या याच काळात. कॅबमध्ये बसल्याबरोबर एक वाक्य टेप रेकॉर्ड केल्याप्रमाणे सांगून टाकत की भैया खड्ड्यातून आणि स्पीड ब्रेकरला गाडी हळू चालवा हा. आणि नित्य नियमाप्रमाणे एक फोन मात्र मला रोज करावा लागे, तो म्हणजे आईला. बदाम, दूध, सफरचंद, नाश्ता हे खाल्ल्याची आणि सोबत घेतल्याची पावती मात्र मला न चुकता आईला द्यावी लागे. यात कुठेही खंड पडू देऊ नका आणि हायगाई करू नका, याचाच तिचा फार अट्टहास असे. आणि मलाही नवनवीन खाण्याच्या इच्छा तिला सांगायला आनंदच होईल, कारण तिला सांगेल त्या गोष्टींचं अप्रूप आणि कौतुकही वाटायचं. ऑफिसमध्ये आजूबाजूच्या मैत्रिणी तर विशेष काळजी घेतच होत्या, पण त्याचबरोबर संपूर्ण टीम कामाचं कोणतंही प्रेशर मला न देता सुखी ठेवत होती. ऑफिसमधून घरी येताना कॅबमध्ये रामरक्षा, मनाचे श्लोक, सुसंगती सदा घडो याची उजळणी मी रोज करीत. याच दरम्यान घटस्थापना आणि दसऱ्या आल्याने सणानुरूप गाणी बदलू लागली आणि मन आणखी प्रसन्न राहू लागले. एक एक तारीख पुढे ढकलीत हा महिना कधी पार पडेल याचीच घाई मला झाली होती. याच महिन्यातल्या NT स्कॅनने सुटकेचा निश्वास टाकला. आपण आणि बाळ सुखरूप आहोत आणि जो दिनक्रम चालू आहे तो योग्य असल्याची खात्री झाली. त्यानंतरच्या 2 दिवसात 4थ्या महिन्यात आनंदाने पदार्पण झाले. मित्रमैत्रिणी व इतर नातेवाईक यांना ही बातमी सांगायला मोकळे झालो. लग्नानंतरची ही माझी 3री दिवाळी पहिल्या दिवाळीपेक्षाही अत्यंत स्पेशल वाटत होती. घरात सगळ्यांनाच समाधान वाटत होतं. लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, दिवाळी पहाट, पहाटेची गाणी, तेही सगळी माझ्या आवडीची. आवडीवरून आठवलं, लातूरला असताना आम्ही दिवाळीच्या सर्वच दिवशी अभ्यंग स्नान करून पहाट गीतांच्या गजरात, फुलबाजांच्या लखलखीत आणि चंदेरी प्रकाशात पहाट दुमदुमून टाकायचो. दिवाळीच्या या आनंदात आम्ही आमचा आनंद सगळीकडे वाटून टाकला. मग काय, शुभेच्छांचा आणि अभिनंदनांचा वर्षावच सुरू झाला. उदाहरणार्थ, वा वा, खुश का मग घरचे? आईला तर खूप आनंद झाला असेल ना मुंबई. काय सचिनला कसं वाटतंय? अभिनंदन. जे जे वाटते ते ते कर, भरपूर खा आणि सगळ्यांकडून लाड करून घे. बरं झालं म्हणून योग्य वेळेत केलात ते.
बालाजी तांबे वाच हा. रोज खोबऱ्याचा एक तुकडा खा, म्हणजे बाळाचे केस छान होतील. सोन्याचं पाणी पी हा. हॅपी फॉर यू. म्हणून तुला काही खावं वाटत असेल तर सांग हा, आम्ही आणू. कशी आहे तब्येत? काय खावं वाटतंय? वा ग, मुलगा हवा की मुलगी? काळजी घ्या रे दोघे पण. कोणाचंही टेन्शन घेऊ नको. डू व्हॉट युअर माइंड सेज. काय, कोणती तारीख दिली? पोट दिसतंय का? फोटो पाठव ग. तुझा चेहरा सांगतोय मुलगी होणार. मला तर खात्रीने वाटतंय की मुलगीच होणार. काय हालचाल जाणवते का? कसं वाटतं ग पोटात बाळ असल्यावर? मला तुझा फोटो पाहून डाऊट आलाच होता. नवऱ्याला ट्रेन कर ग, म्हणजे नंतर त्रास कमी होतो. छान छान वास. तसं तुला सांगायची काही गरज नाही. आणि प्रत्येक म्हणाला एक फोटो काढ. इत्यादी इत्यादी वाक्य ऐकून आतून खूप शांत वाटत होतं. या महिन्यापासून डॉक्टरांच्या भेटीचा वेळ वाढला. ते सचिनला सांगत, बायकोचे मूड बदलत जातील, तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल हा. खाण्याच्या कैक शंका मी त्यांना विचारित असता ते म्हणत, आता तुम्ही सगळं खाऊ शकता. तुम्हाला जे जे वाटते ते ते खा. आणि या व्यतिरिक्त तुमची आई, मावशी, मामी, काकू, आत्या, आजी, पणजी जे जे देतील ते सगळं खा, असं म्हणून ते मला माझ्या आवडीचं खाण्यासाठी मोकळीक देत. आणखी एक लाडावून घेण्याची गोष्ट म्हणजे चोळी. 3 महिन्यानंतर बाळाचे अवयव तयार होऊ लागतात, तेव्हा ही चोळी भरतात म्हणे. आणि ती कुणाला कळू नये म्हणून दिवे लागल्यानंतर भरतात असं ऐकलं होतं. दिवाळीनंतर आई खास त्याच निमित्ताने आली होती. आई येणार म्हणजे दिलेल्या यादीमधली एकही वस्तू चुकणार नाही. गुलाबजामुन, तिच्या मैत्रिणीने दिलेलं आंब्याचं लोणचं, शेतातली कणसं, मूग, घरची सीताफळं, पप्पांनी केलेला चिवडा, इत्यादी इत्यादी. त्यात आणखी एक भर म्हणजे इरकलची हिरवीगार चोळी आणि मोराची साडी. आईच्या येण्याने मला खरं गर्भारपण सुरू झाल्यासारखं वाटलं. घरी आल्यापासून माझा एकही शब्द तिने पडू दिला नाही. मी जराही नाराज होऊ नये म्हणून ती मी बोलेल ते ऐकी. एक शुभ दिवस पाहून सकाळी पाटावर बसवून हळदी कुंकाचं स्वस्तिक काढून बोटभर वासाचं तेल अंगखांद्याला लावून आईने स्नान करवलं. माझ्या एवढ्याशा वर आलेल्या पोटाला हात लावून ती म्हणाली, इवलं इवलं पोट छान दिसतंय की. आणि पुढच्या वेळी बारली का काय ते घेऊन येईन अशी खात्री देऊन गेली. नंतर 2 दिवसांनी आमचे घनिष्ठ मित्र खोबऱ्याचे आणि डिंकाचे लाडू घेऊन खास भेटीला आले. तेव्हा मी आप्यांचा घाट घातला होता. सुबोध मामा व अर्चना मामी हे माझ्या मामा मामींपेक्षा सुद्धा माझ्याकडे वेगळं लक्ष देत. तेही येता जाता आवर्जून भेटीला येत. मामी दरवेळी एक भेट घेऊन यायच्याच. कधी बाकरवडी, चिरोटे, कधी पर्स. आणि आबोलीला पडलेला प्रश्न तर मला आधीही पडायचा, पण तो मी कधी कुणाला विचारला नाही. तो म्हणजे, वहिनी तुला वॉशरूमला जायला त्रास होत नाही का? पण आता माझ्या अनुभवाचं उत्तर हे की नैसर्गिक रचनाच अशा पद्धतीची आहे की आपला दिनक्रम जराही हलत नाही. पोटात हलतं बाळ असलं तरी सगळं काही सूचक चालतं. पुस्तकांची यादी मात्र माझी मीच तयार केली होती. द अल्केमिस्ट, रिच डॅड पुअर डॅड, इंग्लिश स्टोरीज, ॲनिमल स्टोरीज, मृत्युंजय, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती, माझी जन्मठेप, आयुष्याचे धडे गिरवताना ही पुस्तके वाचनात होती. आणि नंतर त्यात आणखी अनेक पुस्तकांची भर पडली. बघता बघता 4था महिना देखील असाच आटोपला. आता नीट उठण्या बसण्याची चांगली सवय झाली होती. सकाळी बदामाबरोबर अक्रोड, अंजीर, जर्दाळू आणि मनुके सुद्धा पाण्यात भिजू लागले. आणायशा पोटी साध्या पाण्याची जागा आता नारळ पाण्याने घेतली.
शतावरी कल्पदुधाची जागा प्रोटीन मिल्कने घेतली. दुपारच्या जेवणानंतरची जागा कोकम सरबताने घेतली. नाश्त्यात पोळी भाजी सकट दलिया आणि स्वीटकॉर्न सूपची भर पडली. जेवणाच्या आधीचा 1 तास काकडी, टोमॅटो, गाजर, वाटाणे यांनी घेतला. सीताफळे आणि पेरू यांनी तर जिभेचे पांग फेडले. दिवसातून 3 फळे वेळच्या वेळी गट्टम होऊ लागले. 4:30च्या वेळची जागा मिठाच्या पाण्यात भिजवलेल्या मटकीने घेतली. रात्री केशर दुधाने नंबर लावला. केसांची व त्वचेची चमक वाढू लागली. म्हणे मुलीच्या चेहऱ्यावर आयुष्यात फक्त 2 वेळा आपोआप ग्लो येतो, त्यातला आता एक दिसू लागला. एके दिवशी सकाळपासून पोटात सीसॉ सारखे अगदी वरखाली होऊ लागले. काही कळेना काय गडबड झाली ते. आजूबाजूच्या मैत्रिणी म्हणाल्या, "हां, हालचाल सुरू झाली बघ." असं म्हणतात मुली फार लवकर हालचाल करतात. पण माझं मन 30 तारखेच्या ॲनोमली स्कॅनकडे पळत होतं. खूप दिवसांनी टिळक रोडला जाण्यात येणार होते आणि त्यातच बावधनला मामींकडे आग्रहाचं निमंत्रण होतंच. आणि दुग्ध शर्करा योग म्हणावा तसा बारामतीवरून नटराज नाट्य कला मंडळाची टीम एक दमदार नाटक घेऊन राज्य नाट्य स्पर्धेसाठी येणार होती. मनासारखे सगळे घडत होते. डॉक्टर चिंचवडकर यांच्याकडे अपॉइंटमेंट होती. एखाद्या गोष्टीची आधी कितीही पूर्वतयारी केली तरी भविष्यात येणाऱ्या अडचणी कोणालाच ठाऊक नसतात याची खरी प्रचिती आज आली. 1 महिना आधी फार मागे लागून अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. जाण्याआधी 4-4 वेळा मी चौकशी केली होती. पाणी खूप प्यावं लागेल का, नाश्ता केला तर चालेल का, आणखी काही पावत्या लागतील का, किती वेळ लागतो स्कॅनिंगला, इत्यादी इत्यादी गोष्टींची माहिती मी आधीच घेऊन ठेवली होती. हे सगळं विचारून झाल्यावर सगळं सूचक चालल्याची खात्री करून देवाला नमस्कार करून आम्ही निघालो. वेळेच्या 1.25 तास आधी पोचलो. पहिल्यांदा हे हॉस्पिटल पाहून वाटलं, हॉस्पिटल कसलं? हा तर मोठाला दगडी वाडाच आहे. त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये आलो नसून एका टिपिकल सदाशिव पेठीत दगडी वाड्यात आल्यासारखे वाटले. रिसेप्शनला जाऊन नंबर लावणार इतक्यात बाई म्हणाल्या, "प्रिस्क्रिप्शन." असं म्हणताच मी फाईल त्यांच्या हातात टेकवली. आणि इथे खऱ्या पुणेकरांचा तटस्थ आवाज ऐकू आला, "प्रिस्क्रिप्शन शिवाय स्कॅनिंग होणार नाही. नुसतं डॉक्टराने लिहून दिलेला कागद चालणार नाही, त्यावर सही शिक्का हवाच. आणि नंबर देखील लावता येणार नाही. तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन घेऊन या." असं म्हणून त्या पुढचे नंबर घेऊ लागल्या. बरं, खूप लांबून आलोय अशी सबब सांगून ऐनवेळी दुसरा उपाय शोधता यावा म्हटलं तर त्यांनी परत जा आणि घेऊन या असे म्हणायला देखील कमी केले नाही. तरीही आम्ही भलतीच गळ घालीत होतो म्हणून त्या म्हणाल्या, "आजूबाजूच्या डॉक्टरांकडून लिहून आणलेत तरी चालेल." असं म्हटल्यावर मला वाटलं आता नजीकच्या डॉक्टरांचं नाव त्या सुचवतील. पण कशाचं काय सांगता येणार नाही म्हणाल्या. बरं, तेही मान्य. पण एवढ्या सकाळच्या वेळी अनोळखी ठिकाणी हॉस्पिटल शोधून डॉक्टरांना भेटून कोणी सहज कसं काय प्रिस्क्रिप्शन देईल, तेही 1 तासात? कारण 12 नंतर नंबर घेणार नाही असं सांगून त्या मोकळ्या झाल्या होत्या. आता काय होईल ते बघू म्हणून बाहेर पडलो. मॅपमधून नियरबाय हॉस्पिटल्स शोधली. फार अंतर नसल्याने तिथवर चालत गेलो. 3-4 हॉस्पिटल्स पाहिली. काही जण म्हणाले आमच्याकडे प्रिस्क्रिप्शन मिळत नाही आणि ज्यांच्याकडे मिळणार होती ते डॉक्टर्स उशिरा येणार होते. या लगबगीत माझी धावपळ व्हायला नको म्हणून मला एका ठिकाणी बसवून सचिन आणखी कुठे काम होईल का म्हणून ते पाहायला निघून गेला. वेळ कमी असल्याने अवघ्या 20 मिनिटात किमान 5 ते 6 हॉस्पिटल्स शोधून तिकडे डॉक्टरांना विनवण्या करून कसे बसे एका डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन मिळवले. हुश. आणि आम्ही पुन्हा डॉक्टर चिंचवडकरांकडे आलो. या अनुभवाने मला प्रिस्क्रिप्शन व डॉक्टर त्यांचा सही शिक्का याचा खरा अर्थ आणि महत्त्व कळाले. 30 नोव्हेंबरच्या दुपारी
बरोबर 12:30च्या सुमारास मला आणि सचिनला ॲनोमली स्कॅनसाठी आत बोलावलं. पोटात डोकावण्यासाठी आम्ही आणि डॉक्टर सज्ज. काय गंमत! प्रथमदर्शनी परमेश्वराची लीलया लीला पाहायला मिळाली. 3 महिन्यापर्यंतच्या आतल्या गोळ्याने आता अवयवांचे आकार घेतले होते. हात, पाय, चेहरा, डोके, हालचाल, सगळंच कमाल. पोटात केवढी अलौकिक रचना निसर्गाने करून ठेवली आहे पहा. एव्हाना मला पोटदुखी वाटणारी गडबड ही साक्षात माझ्या बाळाची हालचाल आहे हे पाहून फार भरून आलं. धगधग श्वास घेणारा जीव आपल्या पोटात आहे यावर विश्वास बसायला थोडा वेळ लागला. नाक, ओठ, डोळे दोन्ही हात गालावर आलेले पाहून असा हा चेहरा आपली एक प्रतिकृती आहे हे पाहून मी आणि सचिन अक्षरशः अचंबित झालो. अचंबित. ज्या काल्पनिक मनाशी आजवर बोलणं होत होतं त्याला आज चेहरा मिळाला होता. सगळं वातावरण शांत होतं. संपूर्ण लक्ष स्क्रीनकडे. एक एक हालचाल निरखून पाहताना आम्हाला कमालीचं आश्चर्य आणि कौतुक वाटलं. डॉक्टरांनी सगळं उत्तम असल्याची पावती दिली आणि आम्ही मनोमन आनंदी होऊन बाहेर पडलो. आणखी एका आठवणीशिवाय हा संपूर्ण प्रवास अपूर्ण राहील. ते म्हणजे अर्चना मामींनी चोळी भरण्यासाठी आवडीने दाखवलेली इच्छा. आपली आई आणि बहीण यानंतर अजून एक व्यक्ती आपली हौस करणार, कौतुक करणार हे पाहून मला आपण अगदीच सगळ्यांकडून दुर्लक्षिले जात नाहीत असे वाटले. त्याच दिवशी बावधनला दुपारचं जेवण आमची वाटच पाहत होतं. मामींच्या हातच्या पातळ लुसलुशीत पोळ्या, मेथी व बटाट्याची मिक्स भाजी, वरण, हिरव्या टोमॅटोची चटणी, गाजराचा हलवा, तूप, भात. वावा, एक पोळी जास्तच गेली. मामा व सचिन यांची निवडक गाणी कानावर पडतच होती. वामकुक्षी होई तो आमचा ठेवणीतले कानातले पाहण्याचा अतिशय आवडीचा कार्यक्रम सुरू झाला. तेवढ्यात मामींकडून मला माझं गिफ्ट मिळालं. ते हाती पडताच घालून पाहण्याचा मोह काही आवरला नाही. लगेच कानातलं गळ्यातलं घालून बसली माझी स्वारी. आणि निव्वळ योगायोग म्हणावा तसा मामींच्या सोसायटीमधील बायकांनी ठेवलेलं आवळी भोजन मला घडलं. म्हणजे आवळ्याच्या झाडाखाली बसून सर्वांनी एकत्रित येऊन जेवायला बसणे. ठरलेल्या वेळेत सर्वजण आले, तेही त्यांना नेमून दिलेल्या पदार्थांच्या डब्यासकट. हा म्हणता 10 लोकांकडून 20 पदार्थ तरी एकत्र आलेच आले. मामींकडे बाजरीच्या भाकरी नेमून दिल्या होत्या. भाकरीला पाहून मी भरीत खाण्याची इच्छा दाखवताच जराही वेळ न घेता चटकन तयार करून आता खायचं तर खा म्हणून गरम गरम असं म्हणून मला खाण्याची मोकळीक दिली. क्लब मधल्या सगळ्यांनी माझं येणं स्वीकारलं आणि मला म्हणाल्या, आता हे आमच्याकडून असलेलं मिनी डोहाळ जेवण समज हा. आणि इथे मला अनेक लोणच्यांच्या चवी चाखायला मिळाल्या. त्यात आवळ्याचं लोणचं, हळकुंडाचं लोणचं, पापड, वांग्याची मसालेदार भाजी, पालकाची खिचडी, मठ्ठा, भाकरी, ठेचा, चटण्या. अगदी यथेच्छ जेवण पार पडले. याच बरोबर माझ्या 5व्या महिन्याची सांगता झाली. यावेळी वजनात 5 किलोची भर पडली. आता कुणाला वेगळं सांगण्याची फारशी वेळ यायची नाही. ऑफिसमधल्या लिफ्ट्स, मॉल्स, गर्दीची ठिकाणं, दवाखाने, बस स्टॉप्स, कॅब्स या सर्वच ठिकाणी आपसूक समजून घेतलं जाईल आणि अदबीने जागा देऊन अवघडलेल्या स्थितीचा आदरही मिळेल. 100 एखादाच कधीतरी उर्मट वागे. चवींबद्दल बोलायचं तर मला खायला आवडतं, पण मी अगदीच खवय्यी नाही. पण आता जीभ चांगलीच लपलपत होती. कधी सकाळी नाश्त्याला नुसते गोडच खावेसे वाटे म्हणून लापशी करून खाल्ली. कधी खमंग खावे वाटे म्हणून लसणाची फोडणी दिलेला दलिया करून खाल्ला. शनिवारी वगैरे तर नुसता मसाला डोसा आणि इडली वडाच खावा वाटे. मग अश्विनीला बरोबर घेऊन जाऊन जिभेला समाधान मिळवे. कधी कुठे कॅबमधनं जाताना बोरं दिसली की गाडी 2 मिनिटं बाजूला थांबवून बोरांनी खिसे भरून घेत. मध्यंतरी थेऊरवरून एक बाई गाभुळे पेरू घेऊन ऑफिस बाहेर विकायला घेऊन येत.
जेवणानंतरच्या शतपावलीला आता येता जाता तिखट मीठ लावलेला पेरू खोबऱ्यासारखा चुटपुट होत. 4च्या सुमारास कधीतरी समोसा आणि वडापावच खाण्याची हुक्की येत. एकदा तर मी न राहून एका पाठोपाठ 3 वडापाव सहजच खाल्ले. तो वडापाववाला म्हणाला देखील, मॅडम घरी जेवायचं नाही का आज? कधी मीठ घालून परतलेले नुसते वाटाणे खावेसे वाटे, कधी तिखट मीठ लावलेला रसरशीत आवळा खावा वाटे. ऑफिसमधल्या मुली आवळा आणल्यानंतर मला आवर्जून हाक मारीत. एकदा तर जेवताना इडलीच खावी वाटली. मग काय, पोळी भाजी वरण आणि इडली हान हनली. सचिनने आणलेला मऊ लुसलुशीत आणि ताज्या चेरीचा खास फ्रूट केक तर मी बघता बघता 4 वड्या संपवीत. कधी ऑफिसमध्ये आल्यावर माझ्याच हातून करून आणलेल्या गरम गरम पोळी भाजी, गरम पोहे, भाजी भाकरी या नाश्त्यावर लुबदून पड. आणि हो, आता चहाची चव काही बसू देत नव्हती, म्हणून मी 2 घोटांचा चटका सकाळी जिभेला देत. कधी चहा खारी, चहा बटर, चहा बिस्किटाच्या लहरी येत आणि बटाट्याच्या पाणीपुरीनं तर पोट भरी पण मन कधीच न भरे. एवढ्यात एक घोक मात्र राहून गेला, तो म्हणजे ताडगोळ्यांचा. गुजरातला गेल्यानंतर खाल्लेली ताडगोळ्यांची चव कधी मधी उगाच जिभेवर रेंगाळी, पण ती इकडे फार क्वचित मिळत असल्यामुळे मी नंतर त्याचा घोक सोडला. आधी फारसा न आवडणारा निराही आता एका दमात संपून जाई. कधी तळलेली मुरकुलं खायला आवडीत आणि सचिनमुळे ते हवे तेव्हा खायलाही मिळत. भजीही सॉस बरोबर चुटपुट होत. एका संध्याकाळी सचिनने बनवलेल्या सँडविचने मात्र जिभेला चांगली तृप्ती दिली. सुजितने ताजेतवाने क्रीम रोल्स खाऊ घातले. बाबांनी एकदा बोरं आणि सीताफळ आणलीच होती. आईंकडून बटाटे वडे, डोसे, इडली हे पदार्थ रुची पालट म्हणून महिन्यातून एकदा होतात, त्यामुळे त्यांना वेगळं काही सांगावे लागत नसत. ह्या सगळ्या चवींची घोकंपट्टी करण्याचं मूळ कारण हे की मी सुरुवातीला ठरवलेल्या अरबट चरबट न खाण्याच्या माझ्या संकल्पाला इथे कात्री लागली, ते या डोहाळ्यांमुळेच. पोटाचा घेर थोडासा वाढल्याने आता घरकाम करताना दम भरे. मग खुर्चीवर बसत उठत पोळ्या उरकी. आणि कधी मध्ये आई पण काही सोपं नसतं अशी भावना वाढू लागली. अपेक्षित वृत्ती कमी झाली. प्रत्येक वेळी स्वतः सज्ज राहण्याची उर्मी वाढली. माझी जन्मठेप पुस्तक वाचनात असल्याने सावरकरांची वाक्य अनेक वेळा आठवीत. म्हणून दुखणे, खुपणे, सतत कोणीतरी सहानुभूती देणे या सर्व बाबतीत कणखर होण्याची गरज प्रकर्षाने वाढली. कोणता विचार कितपत मनात ठेवायचा हे शहाणपण मला या महिन्याने शिकवलं आणि हे अंमलात आणायला देखील शिकवलं. या महिन्याच्या शेवटी मात्र मला आजींची 2-3 वेळा आठवण आली. संध्याकाळच्या स्तोत्र पठणाचा वेळ आता आधीपेक्षा मी अर्ध्या तासाने वाढवला होता. रामरक्षा, गणपती अथर्व शीर्ष, व्यंकटेश स्तोत्र, शिवस्तुती स्तोत्र, व्यंकटेश विजय या सगळ्या वाचनात आजी असायला हव्या होत्या. त्या असत्या तर त्यांनी भलतंच कौतुक केलं असतं. म्हणाल्या असत्या, ही ऑफिस करते, कविता रचते, संध्याकाळी आल्यावर देवदेव करते, फार धडपडी आहे बाई. आणि त्यात यावेळी मकर संक्रांतीची भर होतीच. त्यांची आठवण या सणाला मला आवर्जून आली, कारण त्यांना मागच्या वर्षी मी बांगड्या आणल्या होत्या. पण त्यांचा हात बारीक असल्याने त्या 2 वेळा बदलून आणल्या तरी त्यांना झाल्या नाहीत. शेवटी त्याच म्हणाल्या, राहू दे, घालते अशाच. या आठवणीने या महिन्याचा समारोप झाला. आता शेवटची तिमाही सुरू झाली होती. 17 जानेवारी 2020ची सकाळ फारच जडपणाने उगवली. पायाला, गुडघ्यांना सूज येणे हे आजपर्यंत दुखल्या खुपल्यासच अनुभवले होते. पायाला हे असं जडत्व आल्याने उठायला नको नको होई. त्यामुळे ऑफिस, डब्बा, फळं धुणे, ड्रायफ्रूट सोलणे, दूध उकळून घेणे या सर्व कामांना माझ्याकडून ढिलाई पडली. कामे वेळेत उरकेनात. आतापर्यंत 3-3 डबे करण्याची क्षमता आता फक्त माझ्यापुरत्या एका डब्यापर्यंत आली.
टीटीच्या इंजेक्शनने एक बाजू सुन्न पडून जखमेसारखी दुखे, त्यामुळे झोपमोड होई. मग 7 ते 8 तासांची झोप सुद्धा कमी वाटू लागली. रात्री वेळेच्या आधीच फार भूक होई. वाढलेल्या वजनाने रात्रीच्या जेवणानंतरचे चालणे एका शिक्षेप्रमाणे वाटे. पोटातली बुडबुड आता आणखी वेगाने वाढली. दिवसातल्या ठराविक वेळी त्या हालचालींची मी वाट पाही. एके दिवशी तर सायंकाळी 4 पासून सवयीप्रमाणे मी हालचालींची वाट पाहत होते. पण कसलं काय, सायंकाळी 4 पासून ते सकाळी 10 पर्यंत किचू नाही. पोटावरून अनेक वेळा हात फिरवला. हाताची ऊब ओळखील म्हटलं तर तेही नाही. बरं, सचिनच्या स्पर्शाने सुद्धा काही होईना. मी काळजीत पडले. काय करावे, काय झालं असेल, सगळं ठीक असेल ना, माझं काही चुकलं का? बरं, चुकलंही असेल म्हणून मी मनात कबुली दिली की माझ्या खाण्यापिण्याच्या थोड्याशा दुर्लक्षपणाने किंवा उठण्या बसण्याच्या चुकीच्या सवयीने तुला त्रास झाला असेल तर मम्मा सॉरी म्हणते हा, असं म्हणून पाहिलं तरीही काही झाले नाही. पण सकाळी सकाळी पोटात सफरचंद गेला आणि इवलीशी जीवनी पोटात बुडबुडली व मला सर्व काही क्षेम असल्याची पावती मिळाली. एके दिवशी ऑफिसमधून आल्यावर अंगात अचानक कणकण भरली. थोडीशी कणकणी आहे असं म्हणताच सगळ्यांचे वरवर प्रश्न, सूचना व सल्ले सुरू झाले. काय खाल्लं होतंस? आंबट तेलकट आता काही खाऊ नको बाई. कशामुळे आली कणकणी? वगैरे वगैरे. पण त्या दिवशी मी एक छान रंगाचा ड्रेस घालून सगळीकडे मिरवलं होतं. पण दृष्ट वगैरे लागली असावी हे आईंच्या सुद्धा कधी ध्यानात आले नाही. ते सचिनच्या डोक्यात आलं. तर त्याने त्याला जमेल तशी ऑनलाईन माहिती काढून रात्री 11 वाजता की काहीतरी माझी दृष्ट काढली. ही आठवण आता माझ्यासाठी ठेवणीतल्या दागिन्यासारखी गोड आणि खास आहे. या भावनेने आम्हाला आमच्या नात्याला आणखी जवळ आणणारा अजून एक धागा सापडला. या महिन्यात प्रातःविधीला थोडा वेळ लागे. उठणे बसणे जरा अवघड झाले होते. त्यामुळे ऑफिसची वेळ गाठायला उशीर होई. मग चिडचिड वाढी. तेव्हा मी न राहून सचिनला एकच गोष्ट कडकडून सांगितली होती. हे बघ, आता हे शेवटचे 3 महिने मला चिडचिड का होते असा प्रश्न सुद्धा विचारू नकोस. फक्त हे शेवटचे 3 महिने, नंतर मी काहीही म्हणणार नाही. आणि याच वेळेपासून मला माझ्या खऱ्या कौटुंबिक ताकदीचा परिचय झाला. सचिनने स्वतःत प्रचंड बदल करून घेतले. माझ्याबरोबर उठण्याची, सकाळी होईल ती मदत करण्याची, प्रोटीन पावडर मिसळून देण्याची, फळं धुवून देण्याची अगदी मनापासून कबुली दिली. आणि मला माझ्या हक्काच्या एक्क्यांनी, माझ्या कलेनी मला सांभाळून घेतले. मला असं वाटतं, मुलीच्या आयुष्यातील लग्नानंतरचा शेवटचा कौतुकाचा कार्यक्रम म्हणजे डोहाळ जेवण. पण आमच्या माहेरी व सासरी देखील तो साजरा करणं धार्जिन नसल्यानं आम्ही कोणीही फारसा उत्साह दाखवू शकलो नाही. पण आमच्या आयुष्यातील 4 मुख्य पिलर्सनी तो कार्यक्रम करण्यासाठी मोठी तयारी दाखवून अगदी सज्ज झाले. ते पिलर्स म्हणजे मुख्यत्वे सुधीर मामा सुप्रिया मामी, सुबोध मामा अर्चना मामी, सुहास मामा व वर्षा मामी व संपूर्ण मित्रमंडळी आमची ही हौस पूर्ण करण्यासाठी जय्यत तयारीला लागले.
आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल हिवल पाऊल, नवखीचा हुल हिवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. नसण्यातही असणे तुझे, असण्यातही जुने, नसण्यातही असणे तुझे, असण्यातही जुने, ओठांवरी हसणे जुने, मौनातच मन सुने. आता कसे सांगायचे वाऱ्यावरी बोलायचे, आता कसे सांगायचे वाऱ्यावरी बोलायचे, कुठल्या नभी थांबायचे शोधायचे. मन फिरुनी फिरुनी फिरुनी, मन फिरुनी फिरुनी फिरुनी, मन फिरुनी फिरुनी फिरुनी, मन फिरुनी फिरुनी फिरुनी.
शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुणाची. का राहायचं असं? आपण वेगळं राहूया. आपलं घर घ्यायचं का आपण? हो. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुणाची. मन शुद्ध तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुणाची. किती सांगू